हॅलो फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो दुसरा सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग याला सुरुवात करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे काय, त्याच्याशी रिलेटेड त्याचे जे काही बेसिक्स आहेत ते आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर मॉड्युलेशन टेक्निक्स कुठल्या यूज केल्या जातात, बँडविड्थ युटिलायझेशनच्या कुठल्या टेक्निक्स आहेत त्या देखील आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर डेटा लिंक लेअरचा प्रोटोकॉल काय, मीडियम ॲक्सेस कंट्रोल हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ऑपरेटिंग टेक्नॉलॉजीज ऑफ नेटवर्किंग आणि स्टडी ऑफ OSI मॉडेल अँड TCP/IP मॉडेल्स हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. ह्याच्यामधला पहिला जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कम्युनिकेशन सिस्टमचे डिफरंट एलिमेंट्स कुठले, अँटिनाची गरज काय, त्याचे रेडिएशन पॅटर्न्स कुठले, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वायर आणि वायरलेस कम्युनिकेशनचे जे काही मीडियम्स आहेत ते मीडियम्स कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. नॉईस म्हणजे काय, नॉईसचे सोर्सेस कुठले हे आपण बघणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, सिग्नल आणि चॅनल बँडविड्थ हे आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ कम्युनिकेशन कुठले आहेत ते देखील आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. सिरियल कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कुठले, इन्फॉर्मेशन थेअरी म्हणजे काय, त्याच्यानंतर एरर हँडलिंग टेक्निक्स कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघणार आहोत. तर वन बाय वन आपण हे जे काही सगळे जे काही डिफरंट डिफरंट एलिमेंट्स आहेत ते आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. तर या पहिल्या चॅप्टरमध्ये ज्याचं नाव आहे एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. तर ही जी काय आहे ही बेसिक कम्युनिकेशन सिस्टीमची एक ब्लॉक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये ज्याचे एलिमेंट्स आहेत ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल और मीडियम अँड रिसिव्हर अँड लास्ट वन इज नॉईस. तर बेसिकली कुठल्याही कम्युनिकेशन सिस्टीममध्ये हे एलिमेंट्स जे आहेत ते असायलाच हवे, ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल आणि रिसिव्हर. तर ज्यावेळेस कुठली कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन कसं सुरू होतं, तर ज्यावेळेस कुणाला लेट्स एखाद्या व्यक्तीला कुणाशी तरी कम्युनिकेट करायचं आहे, कुणाला काही ऑडिओ व्हिडिओ किंवा इतर कुठली इन्फॉर्मेशन त्याला शेअर करायची असेल जी की दुसऱ्या कुणा व्यक्तीला हवी आहे, तर त्याला आपण कम्युनिकेशन म्हणणार. आता हे कम्युनिकेशन जे आहे ते आयदर एखादा व्यक्ती इनिशिएट करू शकतो किंवा एखादा कम्प्युटर स्वतः इनिशिएट करू शकतो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट स्वतः इनिशिएट करू शकतं. तर याच्यामध्ये हा जो काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो डेटा आपल्याला सेंड करायचा आहे त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो किंवा इंटेलिजन्स सिग्नल असं म्हणतो. जो डेटा ऑडिओ व्हिडिओ किंवा इतर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतो. मग हा जो काही डेटा आहे हा डेटा जो इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा ट्रान्समीटर करत असतो. आणि तोच जो काही कन्वर्ट केलेला डेटा असेल, जो इलेक्ट्रॉनिक सिग्नल असेल, तो सिग्नल बाय यूजिंग दिस कम्युनिकेशन चॅनल और मीडियम हा रिसिव्हरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आणि रिसिव्हरचं काम काय की हा जो काही ओरिजिनल जो सिग्नल आहे, जो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जो काही कन्वर्ट केलेला आहे तो परत ॲक्च्युअल या ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा आणि तो जो काही रिसिपियंट असेल, लेट्स ए कम्प्युटर असेल, एखादा व्यक्ती असेल, तर त्याला कळणाऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा परत रिसिव्हर करत असतो. म्हणजे हा जो काही ओरिजिनल सिग्नल आहे तो ॲज इट इज इकडे रिसिव्हरपर्यंत मिळाला पाहिजे. आता या ओव्हरऑल सगळ्या प्रोसेसमध्ये नॉईस ॲड होत असतो. नॉईस म्हणजे काय, तर बेसिकली जो काही अनवॉन्टेड असा सिग्नल असतो, म्हणजे जो काही ओरिजिनल आपण जो डेटा पाठवतो त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड सिग्नल जो ॲड होतो दॅट इज नॉईस. मग आता हा सिग्नल कधी कधी ओरिजिनल जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याची क्वालिटी, ओरिजिनल सिग्नलची क्वालिटी डिग्रेड करतो किंवा त्या सिग्नलबरोबर इंटरफेअर करून ती इन्फॉर्मेशन एक एक प्रकारे नॉईझी बनवत असतो, म्हणून त्याला आपण नॉईज असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जे काही बेसिक 4 एलिमेंट्स आहे या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आपण बघू शकतो.
तर डिटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर पहिला जो ब्लॉक आहे दॅट इज ट्रान्समीटर. तर ट्रान्समीटरचं काम काय की जो मेसेज जो आहे तो एका सुटेबल इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा. आता सुटेबल कोणासाठी, तर जो काही आपला ट्रान्समिशन मीडिया आहे त्या ट्रान्समिशन मीडियाच्या सुटेबल फॉर्मॅटमध्ये तो कन्वर्ट करायचा. मग फॉर एक्झाम्पल आपला एखादा व्हॉइस मेसेज असेल किंवा जो ऑडिओ असेल तर ते साऊंड वेव्सचं कन्वर्जन ह्या ऑडिओ सिग्नलमध्ये केलं जातं. त्याच्यासाठी आपण मायक्रोफोन किंवा डायफ्राम जनरली यूज केला जातो. मग हा जो काही जो मेसेज आहे तो मेसेज ऑडिओ सिग्नलमध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो. अजून एक एक्झाम्पल जर बघायचं असेल तर दॅट इज टेलिव्हिजनमध्ये किंवा टी व्हीमध्ये किंवा एखादा व्हिडिओ मेसेज ज्यावेळेस आपल्याला सेंड करायचा आहे तर तो जो काही मेसेज आहे तर तो मेसेज म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला व्हिडिओ बनायचा आहे त्याचा तो जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं युजिंग लेन्स आणि इमेज सेन्सरने इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं आणि तो जो काही मेसेज आहे तो परत आपण ट्रान्समिशन मीडियाला किंवा कम्युनिकेशन चॅनलला आपण हा प्रोव्हाइड करत असतो. तर हा जो काही ट्रान्समीटर आहे तो बेसिकली वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटपासून बनलेला असतो आणि हा जो ट्रान्समीटर आहे म्हणजे युजिंग दिस इलेक्ट्रॉनिक सर्किट तो हा जो काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो सिग्नल आहे त्याचं जे युजेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्जन करत असतो जे आपण कम्युनिकेशन मीडियमला इनपुट म्हणून देऊ शकतो. आता बेसिकली ट्रान्समीटर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये हे जे काही नाव आहेत ऑसिलेटर ॲम्प्लिफायर्स या गोष्टी बघितल्या असेल तर हा जो ट्रान्समीटर आहे बेसिकली ऑसिलेटर्स ॲम्प्लिफायर्स ट्यून सर्किट्स फिल्टर्स मॉड्युलेटर्स आणि फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स असतात. फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी मिक्सर फ्रिक्वेन्सी सिंथसायझर्स याच्यापासून तो ट्रान्समीटर बनलेला असतो. तर हा जो काही ट्रान्समीटर आहे तो युजिंग दीज ब्लॉक्स बनवून तो जो काही सिग्नल आहे तो सिग्नल कन्वर्ट करून तो कम्युनिकेशन चॅनलला देत असतो. देन नेक्स्ट पॉईंट इज कम्युनिकेशन चॅनल. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय, तर कम्युनिकेशन चॅनल इज अ मीडियम by which the electronic signal is sent from one place to other place. मग आता कम्युनिकेशन channel can be a simple wire which can be a twisted pair cable or coaxial cable, or it can be a fiber optic cable, or it can be a free space. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलद्वारे जे आपण वायरलेसद्वारे जे डेटा ट्रान्समिशन करतो तर त्याच्यापैकी कुठलाही फॉर्मॅट या कम्युनिकेशन चॅनलला आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादी सिंपल वायर असेल फायबर ऑप्टिक केबल असेल किंवा फ्री स्पेस याला आपण काय म्हणणार कम्युनिकेशन चॅनल, ज्याच्यावरती आपण हा इलेक्ट्रॉनिक सिग्नल इम्पोज करून एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत सेंड करत असतो. जसं मी आता सांगितलं तसं हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणजे आता ही कोएक्सियल केबल असेल किंवा ट्विस्टेड पेअर केबल असेल दॅट कॅन बी अ कम्युनिकेशन चॅनल. देन फायबर ऑप्टिक केबल ज्याच्यामध्ये लाईट पाईप असेल ज्याच्यावरती लाईट ॲज अ कॅरियर म्हणून यूज केली जाते आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जो आपला ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती त्या लाईट वेवद्वारे आपण फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस कॅरी करत असतो. आता ही ऑप्टिकल फायबर मीडियम जी आहे ती मोस्टली लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनमध्ये किंवा इंटरनेट कम्युनिकेशनमध्ये मोस्टली यूज केली जाते. आणि थर्ड वन इज फ्री स्पेस जी की आपली वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम म्हणून आपण जनरली वापरतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे रेडिओजचा आपण यूज करत असतो. जसं की आता मोबाईल फोनमध्ये 4G रेडिओ असेल किंवा 5G रेडिओ असेल किंवा व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी दॅट इज VHF रेडिओज असतील किंवा 2.4 गिगार्स चे रेडिओज असतील. तर हे जे काही रेडिओज आहेत ते रेडिओजने आपण ऑडिओ व्हिडिओ किंवा अदर डेटा सिग्नल्स जे आहेत ते आपण युजिंग मॅग्नेटिक फील्ड्स
लॉंग डिस्टन्सवरती आपण किंवा शॉर्ट डिस्टन्सवरती देखील आपण कम्युनिकेट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज रिसिव्हर्स. तर रिसिव्हरचं काम काय आहे की ट्रान्समीटरने ट्रान्समिट केलेला जो काही इलेक्ट्रॉनिक सिग्नल आहे, जो आता कम्युनिकेशन मीडियमवरती प्रोपोगेट होऊन आलेला आहे, तो सिग्नल रिसीव्ह करणं आणि तो आलेला जो सिग्नल आहे त्याचा ॲज इट इज ओरिजिनल सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करून जो काही रेसिपियंट असेल त्या रेसिपियंटला देणं. म्हणजे बेसिकली रिसिव्हर इज अ कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड सर्किट that accept the transmitted message from channel and convert it back to a form understandable by humans. मग याच्यामध्ये बेसिकली ॲम्प्लिफायर्स, ऑसिलेटर्स, मिक्सर्स, ट्यून सर्किट्स, फिल्टर्स, demodulator or detectors that recovers the original intelligence signal from the modulated carrier. The receiver basically similar to transmitter, सेम इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स यूज करून एक सर्किट म्हणून फॉर्म केलेला असतो. आता याच्यामध्ये जो काही आपण जे व्हॉइस किंवा ऑडिओ सिग्नल जो आहे, जो ट्रान्समीटरने इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट केलेला होता, तो रिकवर करण्याचं जे काही काम आहे ते रिकवर करून तो स्पीकरला दिला जातो. म्हणजे जो आपला मायक्रोफोन आहे, मायक्रोफोनने ऑडिओ सिग्नल आपला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केला आणि तो परत आपल्याला स्पीकर थ्रू जो ऐकू येण्याचं काम आहे, ते काम जे आहे त्याचं कन्वर्जन करण्याचं काम हा रिसिव्हर करत असतो. आणि जो व्हिडिओ सिग्नल देखील आपल्याला कसा कळतो, तर एखाद्या स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती आपल्याला डिस्प्ले केला जातो, तर ते डिस्प्ले करण्याचं काम हे रिसिव्हर करत असतो. देन अनदर पॉईंट इज ट्रान्स रिसिव्हर. ट्रान्स रिसिव्हर म्हणजे काय, तर बेसिकली ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. तर मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम ह्या टू वे असतात, ज्याच्यामध्ये दोन्ही ज्या पार्टी असतील किंवा दोन्ही जे काही एंड पॉईंट्स असतील ते दोन्ही ॲज अ ट्रान्समीटर आणि रिसिव्हर म्हणून काम करू शकतात. म्हणजे जसं मोबाईल फोनमध्ये आपण आपलं स्वतःचं बोलणं देखील पाठवू शकतो आणि समोरच्याचं बोलणं देखील आपण ऐकू शकतो. म्हणजे मोबाईल फोन कॅन बी यूज्ड ॲज अ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर ॲज वेल. तर असं जे काही ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोघांचं काम करणारा जो काही एलिमेंट आहे त्याला ट्रान्स रिसिव्हर म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन्ही गोष्ट म्हणजे ट्रान्समिट करण्यासाठी लागणारं आणि रिसिव्ह करण्यासाठी लागणारे जे काही सर्किट असतात ते दोन्ही इनकॉर्पोरेट केलेले असतात, म्हणून याला ट्रान्स रिसिव्हर असं म्हटलं जातं. आता याचे एक्झाम्पल्स काय, तर टेलिफोन्स, हँडहेल्ड रेडिओज, सेल्युलर फोन्स आणि कम्प्युटर मोडेम्स. म्हणजे याच्यामध्ये आपण बोथ ट्रान्समिट आणि रिसिव्हरचं काम करू शकतो. द नेक्स्ट पॉईंट इज अटेन्युएशन. अटेन्युएशन म्हणजे काय, तर रिडक्शन इन सिग्नल ॲम्प्लिट्यूड ओव्हर लॉंगर डिस्टन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण जो सिग्नल आहे तो युजिंग ट्रान्समीटर, रिसिव्हर, कम्युनिकेशन मीडियम आपण वन पॉईंट टू अनदर पॉईंटला जेव्हा ट्रान्समिट करत असतो, त्यावेळेस हा जो काही ओरिजिनल सिग्नल आहे, हा सिग्नलची क्वालिटी जी आहे ती डिग्रेड होते, त्याचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते कमी होतं. म्हणजे दिस इज ओरिजिनल सिग्नल आणि हा अटेन्युएटेड सिग्नल आहे. म्हणजे या ओरिजिनल सिग्नलचं इथं आपण बघू शकतो की ॲम्प्लिट्यूड कमी झालं आहे. म्हणजे हा सिग्नल जो आहे तो अटेन्युएट झाला आहे, ओरिजिनल सिग्नलची क्वालिटी डिग्रेड झाली आहे. तर याला आपण ओरिजिनल सिग्नलची क्वालिटी कमी होण्याला आपण काय म्हणू शकतो, अटेन्युएशन म्हणू शकतो. मग हे अटेन्युएशन जे आहे हे कुठल्याही कम्युनिकेशन सिस्टीममध्ये होणार म्हणजे होणारच, दॅट इज इनएव्हिटेबल. म्हणजे आपण वायरलेस मीडिया यूज केला, वायर्ड मीडिया यूज केला किंवा आणखीन कुठला मीडिया जर यूज केला, तर ह्या प्रत्येक केसमध्ये अटेन्युएशन हे जे काही सिग्नल आहे त्याचं होतच. म्हणून रिसिव्हर एंडला आणि ट्रान्समीटर एंडला, बोथ एंडला आपण सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन करणं हे गरजेचं आहे. सो दिस इज द ॲम्प्लिफाईड सिग्नल. म्हणजे आता ओरिजिनल सिग्नल हा मोस्टली आपण ॲम्प्लिफाय करून ट्रान्समिट करू शकतो आणि रिसिव्हर एंडला देखील ज्यावेळेस कम्युनिकेशन मीडियावरनं हा सिग्नल येतो तो ॲम्प्लिफाय केला जातो आणि त्यानंतरच आपल्याला तो ओरिजिनल सिग्नल जो आहे तो
ॲज इट इज आपल्याला रिसीव्ह होत असतो. देन अनादर एलिमेंट इन कम्युनिकेशन सिस्टीम विच वी सॉ इज नॉईस. सो नॉईस म्हणजे काय, जसं मी सांगितलं की दिस इज अनवॉन्टेड सिग्नल. सो याची जर डेफिनेशन बघितली तर नॉईस इज अन इलेक्ट्रॉनिक सिग्नल that is mixture of many random frequencies at many amplitudes that gets added to a radio or information signal as it is transmitted from one place to another or as it is processed. So basically it is mix of many frequencies which are random frequencies with different amplitudes, आणि ते जे आहे तो सिग्नल जो आहे तो सिग्नल ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन करत असतो त्यावेळेस तो या ॲक्च्युअल सिग्नलवरती तो सुपर इम्पोज होत असतो आणि त्याच्यामध्ये मिक्स होत असतो. मग नॉईस इज नॉट द सेम ॲज इंटरफरन्स. म्हणजे आधी आपण जे इंटरफरन्स बघितलं तर त्याला तो आणि नॉईस हे दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. जर आपण जर बघितलं दिस इज आपला ॲक्च्युअल सिग्नल, दिस इज ओरिजिनल सिग्नल, याच्यावरती जर आपण असा जर नॉईज जर इम्पोज झाला तर तुमचा ओरिजिनल सिग्नल ह्या अशा पद्धतीने दिसतो. ज्याच्यामध्ये ही जी काही आपली स्क्वेअर वेव्ह आहे त्याच्यावरती हा नॉईस इम्पोज झाल्यामुळं स्क्वेअर वेव्हची जी काही ॲक्च्युअल सिग्नल आहे तो आपल्याला असा चेंज झालेला दिसतो, ज्याच्यावरती इथे नॉईस ॲड झालेला आहे. मग दिस इज हा जो नॉईस आहे हा हा काही कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूडचा नाही आहे किंवा कुठल्या एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचा नाही आहे. तर हा जो नॉईस हा वेगवेगळ्या रँडम फ्रिक्वेन्सीचा आणि ॲट डिफरंट ॲम्प्लिट्यूडचा आहे, जो या ॲक्च्युअल सिग्नलवरती आपल्याला ॲड झालेला दिसतो. सो दिस वॉज ऑल अबाउट द एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण बघितलं ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल, रिसिव्हर आणि नॉईस. दीज आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, ज्याचं काम काय आहे की जो सिग्नल आहे इन्फॉर्मेशन किंवा इंटेलिजन्स सिग्नल आहे दिट्स needs to be carried from one place to another place by using communication mediums like wire, fiber optic cable or free space, that is wireless radios. So while transferring this information, the noise is always gets added on this actual signal, which is mostly we are experiencing at the receiving end only. म्हणजे नॉईज जो आहे आपल्याला ट्रान्समीटर एंडला कधी दिसणार नाही, हा नेहमी आपल्याला रिसिव्हर एंडलाच आपल्याला एक्सपिरियन्स होत असतो. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. थँक्यू.